स्वामी समर्थांच्या मंदिरातला आतला भाग कॅमेऱ्यावरून शूट केला आहे. एक फोटोशॉट स्वामींच्या प्रतिमेसमोर. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. गौरी झोपली, पण झोपायच्या अगोदर तिनं खेळण्याची ऑर्डर बुक केली होती. फक्त खरेदी करण्यामध्ये उठली, खरेदी झाल्यावर लागली झोपून टाकलं. प्रसादासाठी मोठा क्यू आहे, त्यामुळे आम्ही बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवायचं ठरवलं. तिथल्या सिक्युरिटीला विचारलं जेवणासाठी हॉटेल कुठलं चांगलं. त्यानं बालाजी असं सांगितलं. आम्ही सर्वात जवळचं बालाजी होतो तिथे जेवायला गेलो. नंतर परतताना लक्षात आलं तिथं आणखी काही हॉटेल्स बालाजी नावाचे आहेत. शमी विघ्नेश गणेश मंदिर. स्वामी समर्थ मंदिराच्या परिसरातलं हे मंदिर. शांत परिसर. शमी वृक्षाच्या खाली साफसफाई करताना आणि नंतर जागेचं सपाटीकरण करताना ही गणेशाची मूर्ती सापडली. मंदिराच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे आणि बाजूला मावळे. पुतळ्याच्या समोर तोफ आणि बाजूला मावळा. देवस्थानचं यात्रीभवन. खरं तर आम्ही हे शोधत होतो, पण गेलो दुसरीकडेच. समोर गाय वासरूची प्रतिमा. बालाजी रेस्टॉरंट. बऱ्यापैकी गर्दी होती, त्यामुळे जागा मिळण्यास थोडा वेळ थांबावं लागलं. तरी गर्दी वाढतच होती. आम्ही भरली वांगी, व्हेज कोल्हापुरी, दाल तडका आणि चपाती, भात. जेवण मस्त होतं. भात तर भरपूरच दिसत होता, म्हणून एक भांडं परत पाठवलं. एक भांडं भात पुरला, पण नंतर लक्षात आलं त्याचा तळच उंच होता. काय जेवण किमो चांगलं आहे. पनीर मिळालं का? आमचं बिल 725 रुपये. आम्ही राहिलो ते सागर लॉज. दुसरा दिवस. अजून काही गोष्टी पाहण्याच्या राहिल्यात, त्या पाहायच्या आणि मग कोल्हापूरला परतायचं. प्रथम नाश्ता करायचं ठरवलं. गिरिजा डोसागृह. येथे फक्त साऊथ इंडियन डिशेस म्हणजे डोसा, उत्तापा, इडली असे पदार्थ मिळतात. बसण्याची व्यवस्था साधी असली तरी प्रसन्न करणारी होते. आपल्यासमोरच डोसा तयार करतात, त्यामुळं कधी डोसा तयार होतो आणि आपण खातो असं वाटायला लागतं. इथे चहा किंवा कॉफी मिळत नाही. मठ्ठा आणि कोकम सरबत. दावणगिरी डोसा आणि मसाला डोसा. गौरीला खायच्या अगोदरच पाहूनच बरं वाटतंय. आता आम्ही चाललोय समाधी मंदिराकडं. आदित्य आणि नानी पाठीमागच्यांची वाट पाहत आहेत. चला. आई, मंदार आणि आदित्य आली. समाधी मंदिर. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मंदिरासाठी समाधी मठातून अभिषेक करून मूर्ती स्थापित करण्यासाठी घेऊन चाललोय. संतनगर मोशी प्राधिकरण. अच्छा. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मंदिर. सर्वांनी दर्शनाला या. हे समाधी मंदिर. बाजूला चोळप्पा महाराजांचं घर आहे. इथं श्री स्वामी समर्थ महाराजांनी 30 एप्रिल 1878 रोजी महासमाधी घेतली. मंदिरात थोडीशी गर्दी आहे, पण इथं बसायला, निवांतपणे बसायला छान वाटतं. स्वामी समर्थांच्या वापरातल्या वस्तू.
अनेक भक्त श्रद्धेने मूर्ती समाधीसमोर ठेवून त्याचा अभिषेक करतात आणि नंतर ती घरी नेऊन रोज पूजा करतात. आरतीची वेळ. श्री स्वामी समर्थ ज्या घरात राहिले सुमारे 21 वर्ष, ते घर सोळाप्पा महाराजांचं. श्री स्वामी समर्थ या खोलीत राहत असत. त्यांनी वापरलेल्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. स्वामींचा हुक्का, महाराजांचा अंगारका, रुद्राक्षाची माळा स्वामींनी स्वतः वापरली. ज्यावेळेस महाराजांनी अक्कलकोटला आले ते पहिले प्रथम खंडोबाच्या मंदिरात होते. ते 3 दिवस उपाशी होते महाराज. एक मम्मा जमा जाऊन फकीर होता, तो स्वामींची चेष्टा करत होता. चेष्टा करताना स्वामींना हुक्का दिले. हा जे हुक्का दिसतो तुम्हाला ते हुक्का रिकाम होता. या रिकाम हुक्कामन अग्न्याला स्वामींना अर्पण केलं कपनी. ते माळ जी आहे ना महाराजांच्या छातीच्या खाली नव्हतं, हात गुडघ्याच्या खाली अजानब होतं. हे जे आहेत ना चोळप्पा महाराज, त्यांचे नाव ज्यावेळी श्रीपाद वर. हात दोन बाजूला जे आहेत ना बाळप्पा महाराज, चौरजल भुजंगा, हे सुंदरावे. आता जे दर्शन घेतलं ना समाधी सकाळी अशी उघडी असते. वरच्या बाजू जे 3 मुख दिसते तुम्हाला, खंडोबा यांच्या पत्न्या, आम्रकोटे शिवलिंग, गणपती, स्वामींनी स्थापना केली. हे रक्तचन करावे, दर्शन घ्यायला चोळप्पा महाराजांनी ज्यावेळेस वीर खोले ते वीरला पान लागलं नव्हतं. महाराज लघुशन काय केलं, वीरला पान लागलं. त्या वीरला 12 महिने पाणी आलं. तेव्हा त्र्यंबकेश्वर जो खुशा होते त्या महाराज इथल्या लगेच वाढले. इथलं पाणी आटत नाही, आणि 12 महिने पाणी येतं. 8 महिने जाऊन दर्शन घ्या तिकडे. महाराजांच्या पादुका इथं ठेवलेल्या आहेत. हा वाडा महाराजांचा वाडा आहे. महाराजांचे पाठीवंशी हा वाड्यामध्ये 21 वर्ष वास्तव करून स्वामींनी 1878 मध्ये समाधी घेतले. त्या समाधीला अभिषेक, पूजा, अनुदान केलं. सर्व समाधी. आता परतीचा प्रवास. होतीस, लहान होतीस त्यावेळेला? 8 वर्षाची होतीस तेव्हा का? काय घडलं सांग. जेव्हा आम्ही एक पट्ट ओटी ठेवलं, हा. तिच्या असं पट्ट मारायचं आणि आम्ही म्हणायचं जिंकलो, तर एकच पट्ट खाली पडला, हरलो आम्ही. हो. होय. खेळायचं. अरे वा, छान घेऊन तुमचा लहान. मग तू लहान होतीस त्यावेळेला? हो, 5 वर्षाची होती. अच्छा, मग अशी 8 वर्षाची होतीस, आता 5 वर्षाची काय? बरं बरं, ठीक आहे. आता तू 4 वर्षाची आहेस ना, आमच्या माहिती प्रमाणे. तुझं वय 4 वर्ष आहे आताच. आणि 8 वर्षाची कशी काय झाली खेळ? लहान झाली ना ती, लहान झाली ती. अथर्व एक्झिक्युटिव्ह. येताना सुद्धा जेवणासाठी आम्ही इथंच थांबलो होतो. किती लोकांचं? चांगले रिव्ह्यू आहे त्याचे आणि खूप जणांनी रिव्ह्यू चांगले दिले. Your destination is on the left. 4.7. गौरी आता थोडीशी झोप येत आहे. थोड्या वेळानं उठेल ती. मंदारच्या आई आणि किम्या काहीतरी खरेदी करायला गेल्या होत्या. त्या परत हॉटेलमध्ये येत आहेत. किमूला आजही पनीर खायचं होतं. रोज रोज पनीर खाय म्हणून दुसरी ऑर्डर द्यायचं ठरवलं. त्यामुळं किमू रुसली आहे. त्यामुळं ती बाबांशी बोलणार नाही. आजचं जेवण छान होतं. चिकनचा काहीतरी पदार्थ होता, त्याबरोबर एग्स बिर्याणी आणि रोटी. मस्तच. काय ग किमू, काय करतेस ते? इकडे हे माया रागवली आहे, भडकली आहे, रागवली आहे. किती वाजता कशाला ती? तिला पनीर घेऊन दिलं नाही, पनीर केली. कारण सकाळी मला पप्पाने सांगितलेलं की जर पनीर देणार दुपारी डोसा खावा. काल झालंय पनीर खाऊ नाही, आज पुन्हा पनीर काय? अगं संध्या आणलंय पनीर, घरी सुद्धा पनीर आहे. पनीर आहे, सरकार पनीर आहे. तर भांडणं मिटवतो. आमची भांडणं मिटली ना? भांडणाची मिटली. आमची भांडणं मिटली. आमची भांडणं मिटलेली आहे ना? माझी जी मिटली, मम्माची आहे ते काय ते बघ. आमची भांडणं मिटली. काय झालं? गरम होतं. सगळे केस गरम झाले, शर्ट गरम
मग भांडणं मिटली काय? पनीर सोडून तिने चिकन खायला घातलं पण आमची भांडणं मिटली. आमची भांडणं मिटलेली आहे. तुमचं काय बघा. आलो मी. अरे आठवण मिळत